नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उज्ज्वला हावरे. उंच उजळ वर्णाची भावपूर्ण डोळ्यांची देखणी उज्ज्वला पहिल्या भेटीतच मला खूप आवडली. माझी मानसकन्या यशोमती ठाकूरची ही जवळची वर्गमैत्रीण. तिची माझी पहिली भेट बहुधा माझ्या ऑफिसमध्येच झाली असावी. ती मुंबईतली प्रख्यात हावरे बिल्डर्सची मालकीण आहे हे समजल्यावर मी एक पाऊल जरा मागच सरकले, कारण अशा श्रीमंतांपासून मी जरा दूर राहणं पसंत करते. पण उज्ज्वलानं तिच्या साध्या राहण्यानं आणि निर्मळ वागण्यानं माझ्या मनातली शंका नकळत दूर केली. तिचं आयुष्य म्हणजे कठीण प्रसंगाची एक मालिकाच आहे, पण तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर मात्र याची जराशीही कल्पना येत नाही. महिला बहुधा या क्षेत्रात येत नाहीत आणि ज्या काही महिला आहेत त्या अनेकदा त्यांच्या नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या भागीदार म्हणूनच तिथे असतात. पण उज्ज्वलाचं तसं नाही. पतीच्या अकाली निधनानंतर वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी या मुलीनं हावरे बिल्डर्सची धुरा सरळ आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळी तिची मोठी मुलगी 2 वर्षाची आणि धाकटा मुलगा अवघा 10 दिवसांचा होता. ती मुळात वास्तुतज्ञ आहे, त्यामुळे सुंदर सुबक इमारतींचे नकाशे तयार करणं हे तिला माहीत होतं. पण अंगावर पडल्यावर तिनं हे काम मोठ्या हिकमतीनं पुढे नेलं आणि आज ती महाराष्ट्रातली एक मोठी आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहे. नोटाबंदी, रेरा कायदा आणि आता करोनाच्या काळात बांधकाम व्यवसाय पुरता मोडीत निघाला असताना उज्ज्वला मात्र सचोटीनं आणि जिद्दीनं काम करत उभी आहे. आजवर तिनं अक्षरशः लाखो लोकांना घरं दिलेत. यावर्षी तर या मुलीनं 22 मजली इमारत बांधण्याचा विक्रमही केला. विशेष म्हणजे ही सर्व व्यावसायिक कामं चालू असताना ती तिचे छंदही जोपासते. उज्ज्वला उत्तम चित्र काढते. अधूनमधून तिची चित्र बघायला मिळतात. एकदा आम्ही मैत्रिणी हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. जेवताना काही पदार्थ उरले होते. बिल देताना तिनं वेटरला सांगितलं, मला राहिलेल्याचं पार्सल करून द्या. एवढी श्रीमंत बाई असं का करत असावी असं मला वाटलं. बहुधा ते माझ्या चेहऱ्यावर तिला दिसलं असावं. ती म्हणाली, ताई, हे अन्न आहे, इथं वाया जाईल, त्यापेक्षा कुणाला तरी गरीबाला देता येईल. पती सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वला दरवर्षी एका समाजसेवी संस्थेला मोठा पुरस्कार देते. एक तरी रुग्णवाहिका गरजू संस्थेला देते. याशिवाय लोकोपयोगी काम करणाऱ्या अनेक संस्थांना ती मदत करते. ही मदत करण्यापूर्वी ती त्या संस्थांना स्वतः भेट देऊन त्यांचं कामकाज समजावून घेते. तिनं केलेल्या अशा अनेक कामांचा कधीही गाजावाजा केलेला नाही. मलाही हे काहीच माहिती नव्हतं. तिचं हे काम फारसं कोणालाही माहीत नाही. अमरावतीजवळच्या समाजसेवक श्री बाबा पापळकर यांच्या अनाथ मुलींसाठी तिने एक वसतिगृह बांधून दिलं. मुंबईतल्या एका अनाथ बालिकाश्रमात ती आठवड्यातून 1 दिवस फक्त त्या छोट्या मुलांना खेळवण्यासाठी जाते. तिची स्वतःची एक मोठी शाळा आहे. त्या शाळेचं काम जोरात सुरू आहे. तिथं वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग केले जातात. मी मुंबईला असताना माझं ऑफिस नरिमन पॉईंटला होतं. तिचं जवळपास कुठंही काम असलं की उज्ज्वलाची माझ्या ऑफिसमध्ये भेट नक्की असायची. तिचा फोन आला की मी तिच्या येण्याच्या वेळेस तिची आवडती शेवपुरी मागवून ठेवायचे. मग आमचा गप्पाचा फड रंगायचा. पुष्कळ वेळेस आम्ही खरेदीसाठी बरोबर भटकायचो. खरेदी करताना तिच्यातला कलाकार पाहायला मिळायचा. काहीही खरेदी करताना ती फार चोखंदळ असते. हलक्या सुखद रंगाचे कपडे तिला आवडतात. आयुष्यात पतीचं निधन, अकाली अंगावर पडलेली मोठी जबाबदारी, बांधकाम व्यवसायातल्या रोजच्या अडीअडचणी, व्यवसायातील बिरादरांचा त्रास, अशा अनेक घटना घडल्या. पण तिने मात्र स्वतःचं संतुलन कधी बिघडू दिलं नाही किंवा कधी आवाजही वाढू दिला नाही. शांत डोक्यानं, स्थिरचित्तानं ती कोणताही निर्णय घेत असते. तिचा कामावरचा फोकस ठरलेला असतो. त्यात ती सहसा बदल करत नाही. त्यामुळे तिचं काम चोख आणि वेळेत पार पडतं. उज्ज्वलाला खूप मैत्रिणी आहेत. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना भेटायला तिला आवडतं. दर महिन्याला मैत्रिणींची मैफल जमवून गप्पा मारायलाही या करिअर वुमनला आवडतं. ती अत्यंत संवेदनशील आहे. अगदी छोटी गोष्ट झाली तरी ती धावून येते. मी ठाण्यात राहत असताना मला अचानक स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू झाला. वेदनेनं मी त्रस्त होते. एकदा फोनवर बोलताना ती म्हणाली, ताई, तुमचा आवाज असा का येतोय, बरं नाही आहे का? मी म्हटलं, हो ग, थोडा त्रास होतोय. जुजबी बोलून तिनं फोन संपवला. नंतर तासाभरात आपली सगळी कामं बाजूला ठेवून ही पठ्ठी ठाण्यात हजर. मी म्हटलं, तू अचानक कशी आलीस?
त्यावरती म्हणाली, ताई तुमचा आवाज, हे सगळं बघून माझ्या लक्षात आलं की तब्येत चांगली नाही आहे. मग कसं बरं मला राहावेल? मग माझी औषध पाण्याची सगळी चौकशी करून, ताई पुन्हा असं करू नका हं, बरं नसेल तर सांगत जा, काही लागलं सवरलं तर हक्कानं कळवा, असं बजावून ती परत गेली. ठाण्यात असताना मला तिचा खूप आधार वाटायचा, अजूनही वाटतो. कारण माझ्याकडून फोन करायचे राहिले तरी तिचा फोन येतोच, घरी येण्याचं निमंत्रण मिळतं. ठाणं सोडताना मन थोडं विचलित झालं होतं. सामानाची बांधाबांध सुरू होती. घरभर पसारा पडला होता आणि उज्ज्वला आली आणि म्हणाली, ताई काही मदत हवी आहे का? मी म्हटलं, नाही अगं, मूव्हर्स पॅकर्सला काम दिलंय. पण घर सोडताना थोडं वाईट वाटतंच ना गं. त्यावरती म्हणाली, साहजिक आहे, पण तुम्ही काळजी करू नका. नवी मुंबईत तुमचं एक घर आहे हे लक्षात असू द्या. तिथे तुमच्यासाठी भरपूर जागा आहे, कधीही या. उज्ज्वलाचं घर खूप सुंदर आहे, एखाद्या कलावंतांचं असावं इतकं नीटनेटकं आणि तिची उच्च अभिरुची सूचित करणारं असं. काही श्रीमंतांची घरं ही फर्निचरच्या दुकानासारखी किंवा म्युझियमसारखी भासतात, तिथे जीव अगदी गुदमरतो. उज्ज्वलाचं घर मात्र तिची कलासक्त प्रकृती दाखवतं. तिचं घर अतिशय आतिथ्यशील आहे. उज्ज्वलाबरोबरच तिच्या घरी गेल्यावर तिच्या आईच्या हातचे चवदार पदार्थ चाखायला मिळतात. अगदी 50-60 मैत्रिणी येणार असतील तरी तिची आई स्वतःच्या हातानं गुलाबजाम करतात हे ठरलेलं असतं. आतिथ्याचा, साध्या राहणीचा संस्कार तिला तिच्या आईकडूनच मिळालाय. उज्ज्वला मूळची अमरावतीची. मुंबईत स्थायिक झाली असली तरी आपल्या गावची नाळ मात्र ती विसरलेली नाहीये. अमरावतीतल्या अनेक संस्थांना तिची मदत सुरू असते. ती त्याची वाच्यता स्वतःहून कुठेही होऊ देत नाही. 2 वर्षापूर्वीच तिनं अमरावतीला जगप्रसिद्ध एरिना ॲनिमेशनची शाखा स्वतः सुरू केली. अशा दर्जाची ही विदर्भातली पहिली संस्था आहे. आत्तापर्यंत 100 मुलांना यातून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्यात. तिनं तरुणांना आवडणारं म्हणून एक फास्ट फूड सेंटरही सुरू केलं, त्यातूनही लोकांना रोजगार मिळाला. अशी ही माझी मैत्रीण, नियतीनं जरी तिच्यावर अनेक प्रहार केले तरी न डगमगता अनेकांना आधार देत जगवणाऱ्या उज्ज्वलानं आपलं नाव खरोखरच उज्ज्वल केलेलं आहे. परवा अचानक उज्ज्वलाचा फोन आला. नेहमीसारखी घाईघाईत म्हणाली, ताई तुम्ही 21 तारखेला नवी मुंबईला हव्या आहात हं? तिचा शब्द म्हणजे माझ्यासाठी आदेश होता आणि तोही प्रेमाचा, त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निमित्त होतं ते तिच्या एका वेगळ्या उपक्रमाचं. उज्ज्वला हावरे मुंबईतली एक बांधकाम व्यावसायिक आहे. हावरे बिल्डर्स या प्रसिद्ध कंपनीची ती अध्यक्ष आहे. हा अगदी वेगळाच उपक्रम कसा आकाराला आला त्याची कहाणी मोठी आहे. काही दिवसांपूर्वी उज्ज्वलाला अमरावतीवरून एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, मला खारघर भागात एखादं घर भाड्यानं मिळेल का? उज्जू म्हणाली, अगं नाही, आता माझ्याकडे घर शिल्लक नाही आहे. आम्ही घरं बांधतो आणि लगेच विकून टाकतो. ती मैत्रीण काहीशी निराश वाटल्यानं उज्जूनं विचारलं, कुणाला घर हवं आहे आणि कशासाठी? मैत्रीण म्हणाली, माझ्या जवळच्या नातेवाईकाला कॅन्सर झालाय गं. उपचारासाठी किमान 3 महिने मुंबईत राहावं लागणार आहे. हॉटेलमध्ये राहणं शक्य नाही. त्यांना परवडणार नाही गं इतकं भाडं. फार महाग असतात ना मुंबईतली हॉटेल्स. उज्जूला हे ऐकून फार वाईट वाटलं. अशा महत्त्वाच्या प्रसंगी आपण काही मदत करू शकत नाही याची खंत तिच्या मनाला डाचत राहिली. पण मग तिला अचानक आठवलं, खारघरला तिच्या मालकीची एक 4 मजली इमारत होती. ती तिने एका शाळेला भाड्यानं दिली होती. मात्र लवकरच ती इमारत रिकामी होणार होती. त्यावेळी तिच्या असं लक्षात आलं की तिची मैत्रीण असलेली यशोमती ठाकूर ही नुकतीच श्री गाडगेबाबा मिशनची अध्यक्ष झाली आहे. ती राज्याची महिला आणि बालकल्याण मंत्री आहे. या मिशनच्या धर्मशाळेत अशा पेशंटच्या राहण्याची सोय होते. तिने यशोमतीला विचारलं, माझ्याकडे एक इमारत आहे, मी ती एका शाळेला भाड्यानं दिली होती, ती आता मोकळी होणार आहे. ती मी कॅन्सर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तुमच्या गाडगेबाबा मिशनला देऊन टाकू का? यशोमतीला मुंबईच्या जागांचे भाव माहिती होते. ती म्हणाली, उजू, अरे वा, तुझी कल्पना खूप चांगली आहे गं, पण आमची संस्था एवढं भाडं देऊ शकणार नाही. यावर उजू म्हणाली, अगं पण मी कुठं भाडं मागतेय, गाडगेबाबा माझेही आहेतच की. मी ती इमारत मिशनला विनामूल्य देऊ इच्छिते. हे ऐकून यशोमती अवाकच झाली. नवी मुंबई इथलं खारघर या भागात मोक्याच्या ठिकाणी असलेली शारदा सदन ही इमारत उज्ज्वलाचे पती आणि मुंबईतील प्रसिद्ध हावरे बिल्डरचे मालक कैलासवासी श्री सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्ज्वलानं गाडगेबाबा मिशनला धर्मशाळा चालवण्यासाठी विनामूल्य दिली. तिनं तिथे एकावेळी 62 बेडची उत्तम सुविधा करून त्यांना लागणारं फर्निचर आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. तिथे येणाऱ्या रुग्णांना पाहता क्षणी प्रसन्न वाटेल इतकी इमारत छान सजवली. रुग्णांसाठी एक ॲम्ब्युलन्सही तयार ठेवले. उज्ज्वलाच्या उदारतेनं मी अगदी स्तिमित झाले.
बिल्डर लोक फक्त नफा कमवतात ह्या कल्पनेला तिनं केवढा छेद दिला होता. पतीच्या अनुपस्थितीत त्याचं नाव मोठं केलं. कोट्यावधी किमतीची नवी मुंबईतली जागा विनामूल्य देऊन टाकणं हे तिच्या मनाचा केवढा मोठेपणा दर्शवतात हे पाहिलं की या मुलीचं खूप कौतुक वाटतं. गाडगेबाबा मिशन ही संस्था श्री गाडगेबाबा ह्यात असताना स्थापन झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी परळला एक भूखंड दिला होता. तिथे एक धर्मशाळा आहे. 1984 मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी भूखंड दादरला दिला होता. तिथेही एक धर्मशाळा आहे. खारघर इथे टाटा कॅन्सर हॉस्पिटलनं अलीकडेच एक रिसर्च सेंटर सुरू केले. त्यामुळे नवी मुंबईत देशभरातून रुग्णांचा ओघ सुरू झाला. आता मुख्यमंत्री, आमदार, नेता असं काहीही नसलेल्या या मराठी मुलीनं आमच्या उज्ज्वलानं दिलेल्या इमारतीत हे पेशंट आणि त्याचे नातेवाईक फक्त 50 रुपये देऊन राहू शकतील. त्यांना राहण्यासाठी उत्तम बेडची सोय असं सगळं उज्ज्वलानं तयारी करून दिली. अमरावती येथील संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्कारात वाढलेल्या या 2 वर्गमैत्रिणींनी हे एवढं मोठं काम किती सहजतेनं केलं. यशोमती म्हणाली, तेच खरंय. पैसे अनेकांकडे असतात, पण ते योग्य ठिकाणी दान करण्याची दानत मात्र सगळ्यांकडे नसते आणि म्हणूनच उज्ज्वलाचं खूप कौतुक वाटतं. उज्ज्वला, अशीच पुढे जात राहा. तुझ्यातली संवेदनशील व्यक्ती अशीच नेहमी ताजीतवाने राहू दे. नफ्या तोट्याच्या हिशोबापेक्षा जनसेवेची भाषा तुला जास्त समजते याचा आम्हाला सगळ्यांना खरंच खूप अभिमान आहे. तू माझी मैत्रीण आहेस आणि यशोमती माझी मानस कन्या आहे या विचारानं माझा खरंच ऊर भरून येतोय.